मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण रात्रीच्या वाचलेल्या भातापासून फराळ बनवणार आहोत। तर यासाठी मी भात घेतलेला आहे। अशा प्रकारे भात छान फोडून घेऊ। भात जर कडक असेल तर आपण पाण्याचा वापर करू शकतो, पण हा भात कडक नाही। आता यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकत आहे। पीठ खूप जास्त टाकायचं नाही, भाताचे असे गोळे बनेल एवढंच तांदळाच्या पिठाचा वापर करायचा। चवीनुसार मीठ टाकून छान मिक्स करून घेऊ आणि भाताचा आणि तांदळाच्या पिठाचा छान गोळा तयार करून घेऊ। अशा प्रकारे छान दाबून दाबून भात छान मिक्स करून घेऊ। हे हाताला थोडं चिकटत आहे, तर इथे मी थोडा तेलाचा वापर करत आहे आणि हाताला सुद्धा थोडं तेल लावून घेत आहे। अशा प्रकारे आपण वाचलेल्या भाताचा असा उपयोग करून घेऊ आणि खायला सुद्धा हे फराळ खूप छान वाटतात। बघू शकता अशा प्रकारे इथे मी गोळा तयार करून घेतलेला आहे। आता अशा प्रकारे छान रोल तयार करून घेऊ आणि मधून एक एक तुकडे करून घेऊ। अशा प्रकारे सर्व भाताचे आपण असे रोल तयार करून घेऊ। बघू शकता किती मस्त पांढरे शुभ्र असे रोल दिसत आहे। आता गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। पाणी छान उकळून देऊ। त्यावर एक चाळणी ठेवू। चाळणीला मी अशा प्रकारे तेल लावून घेत आहे। आता या चाळणीमध्ये सर्व तयार झालेले रोल टाकून देऊ। पंधरा ते 20 मिनिटपर्यंत लो टू मीडियम गॅसवर शिजवून घेऊ। इथे 15 मिनिट झालेले आहेत। आता टूथपिकच्या साहाय्याने बघू शिजले की नाही तर बघू शकता इथे आपले सर्व रोल शिजलेले आहेत। आता एक पॅन घेऊ। पॅनमध्ये 1 चम्मच तेल घेऊ। तेल गरम झालेलं आहे। आता 1 चम्मच मी जिरे घातलेलं आहे। जिरं छान तडतडत आहे। अर्धा चम्मच राई। अशा प्रकारे राई जिरेची आपण फोडणी देऊ। कढीपत्ता, चिली फ्लेक्स आणि पांढरी तीळ टाकलेली आहे। इथे आपली फोडणी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता या फोडणीमध्ये हे सर्व रोल टाकून देऊ आणि 1 ते 2 मिनिटपर्यंत छान परतून घेऊ। रोल छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। वरून सांबार घालू। अशा प्रकारे इथे आपले फराळ तयार झालेले आहेत। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ